त्यानंतर बातमी आहे नागपूरमधली. नागपूरमध्ये भर दुपारी अचानक वातावरणात बदल झालाय. नागपूरच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्यात आणि त्यामुळे तापमानात घट झाली आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे. आत्ताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येत आहे. बघू शकता, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा मेघगर्जनेसह 2 दिवस पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना जे काही अलर्ट हा जाहीर झालेला आहे. सर्वात जास्त महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे. बघू शकता, महाराष्ट्रात जे काही हवामान विभागाने पुढील 2 दिवस जे काही मोठा गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता ही निर्माण केलेली आहे. पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जो काही जारी झालेला आहे. सर्वात जास्त महत्त्वाची बातमी आपल्या समोरच आहे. तर महाराष्ट्रामध्ये किती पाऊस पडणार आणि किती जास्त पावसाचा हा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून जे काही भागांमध्ये येलो अलर्ट हा जारी केलेला आहे. तर राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 42 अंशाच्या पुढे. हे कोकण आणि मध्य महाराष्ट्र पूर्व मोसमी जे काही वाऱ्यासह सर्वात जास्त पावसासाठी पोषक वातावरण हे आहे. बघू शकता, आज राज्यातील जे काही वाढत्या उष्णतेदरम्यान जे काही आता हवामान विभागात जे काही सर्वात जास्त बदल होण्याची चिन्हे ही दिसून आलेली आहे. तर भारतीय हवामानशास्त्र जे काही विभागाने जे काही पुढील 2 दिवस राज्यात जे काही अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची रचना जी काही मांडलेली आहे. तर बघू शकता, शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर असून काही जिल्ह्यांना जे काही येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जे काही तुरळक ठिकाणी विजांच्या जे काही कडकडाटासह जे काही वादळी पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात जे काही नागरिकांनी जे काही सतर्क राहण्याचे आवाहन हे करण्यात आलेले आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर. महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये सर्वात जास्त मोठ्या पावसाची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. कोकणात सध्या उष्ण आणि दमट हवामुळे ते काही नागरिक हैराण झालेले आहे. उन्हाचा चटका वाढलेला आहे. तर उकाडा त्यामुळे जे काही दैनंदिन जीवन जे काही त्रस्त झालेले आहे. तर आता पूर्व मोसमी वारा जो काही वाहणार आहे. पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जे काही आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जे काही सर्वात जास्त जिल्ह्यांनी उष्ण दमट हवामान जे काही कायम राहण्याचा अंदाज आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सर्वात जास्त बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात जे काही वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी जे काही आवश्यक ती खबरदारी घेण्याची आवाहन हे करण्यात आलेलं आहे. सर्वात जास्त महत्त्वाची बातमी आहे. तर दरम्यान बुधवारी सकाळपर्यंत जे काही 24 तासात जे काही राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा हा 42 अंशाच्या पुढे गेला. वर्धा, अमरावती जे काही सर्वात जास्त, गडचिरोली, अकोला, वाशिम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर सर्वात जास्त तीव्र उष्णतेचे ठिकाण हे मानले जात आहे, नोंद झालेले आहे. सर्वात जास्त हा सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथे तापमान जे काही 41 अंशाच्या जे काही पुढे गेलेले आहे. सर्वात जास्त महाबळेश्वर येथे राज्यातील जे काही सर्वात जास्त महत्त्वाचं ठिकाण आहे. महाबळेश्वरमध्ये जे काही 15.5 अंश सेल्सिअसच्या जे काही तापमानाची नोंद झालेली आहे. तर शॉकिंग न्यूज आहे आपल्या समोर, सर्वात महत्त्वाची शॉकिंग न्यूज आहे. तर हवामान विभागाच्या जे माहितीनुसार शनिवार नंतर जे काही राज्यातील हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील 2 दिवस विजांच्या जे काही कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामान विभागाच्या जे काही सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. सर्वात जास्त बातमी आपल्या समोरच आहे. तर जास्तीत जास्त झाडाखाली उभे न राहता तुम्ही बघू शकता, जास्तीत जास्त घरामध्ये राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता, तुम्ही पूर्ण याचं पालन केलेलं पाहिजे. तर अख्ख्या महाराष्ट्र जे काही कचाट्यात सापडणार आहे. बघू शकता, पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट की पावसाचा कहर. हवामान विभागाचा जो काय आहे सर्वात जास्त महत्त्वाची बातमी. हवामान विभागाकडून जे काही हवामानाचा चढ उतारामुळे जे काही नागरिक गोंधळलेले आहेत. आता हवामान विभागाने जे काही पुढील 4 दिवसात जे काही कमाल जे काही तापमान 2 ते 3 अंशांनी जे काही वाढण्याचा जो काही अंदाज हा वर्तवलेला आहे. बघू शकता, विदर्भात जे काही उष्णतेची लाट अपेक्षित असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जे काही पावसाची जी काही शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामान जे काही कायम राहील. सविस्तर हवामान जे काही अंदाज जाणून घ्या. सर्वात जास्त हे हवामान हे कधी राहणार आहे, सर्वात जास्त दमट हवामान हे कधी राहणार आहे आणि हवामानातील जे काही चढ उतारांनी जे काही महाराष्ट्रात नागरिक जे काही अगदी गोंधळून गेलेले आहे. उन्हाळ्याचे जे काही दिवस म्हणून
कूलर AC लावावं, तर म्हणजेच जे काही पाऊस हा जरी लावतो, पावसाळ्या दरम्यान जे काही सर्वात जास्त कोसळू लागल्यावर जे काही सर्वात जास्त जे काही छत्र्याची जे काही शोधाशोध करायला घ्यावी, सर्वात जास्त ही महत्त्वाची बातमी आहे. तर बघू शकता तत्क्षणात जे काही उन्हाचा खेळ सुरू होता, वातावरणातील या बदलामुळे नागरिकांनी नेत्रांत जे काही सर्वात जास्त उघडायचे सर्वात जास्त असून जे काही हैराण झालेले आहे. आता मात्र गेल्या काही दिवसापासून उन्हाचा कडाका वाढायला लागलेला आहे. तर घामाचा हा काही सर्वात जास्त जे काही घाम हा येत आहे आपल्या सर्वच जे काही सर्वांचे जे काही सर्वात जास्त ते वातावरण जे काही निर्माण झालेले आहे. तर हवामानाबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे आपल्या. जे काही पुढील 4 दिवसात जे काही कमाल तापमान जे काही वाढण्याचे अंदाज जे काही व्यक्त करण्यात आला आहे. तर राज्याचे जे काही सर्वात जास्त कमाल तापमानात जे काही पुढील 4 दिवसात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेली आहे. विदर्भात उष्णतेच्या जे काही लाटेसुद्धा हे सर्वात जास्त स्थितीनंतर जे काही बुधवारी बहुतांश जे काही भागात कमाल तापमानात जे काही 2 ते 3 अंशांनी घट झालेली आहे. सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे. तर पुढील 2 दिवसात जे काही सर्वात जास्त मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जे काही पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला आहे. शनिवारपासून जे काही सर्वात जास्त राज्यातील पावसाचा जो काही प्रभाव हळूहळू कमी होईल असा अंदाज जे काही व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण प्रांतात जे काही उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाची काहिली ही सहन करावी लागणार आहे. तर येत्या काही दिवसात जे काही शनिवारपर्यंत जे काही मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि येथे ही स्थिती कायम राहणार आहे. गुरुवारी व शुक्रवारी रत्नागिरी व आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा जो काही अंदाजही आहे. तर कोकणात कमाल जे काही तापमान किती आहे. दरम्यान कोकण जे काही सर्वात जास्त पट्ट्यातील सर्वाधिक कमाल जे काही तापमानाची नोंद बुधवारी रत्नागिरी येथे जे काही 34 अंश जे काही करण्यात आलेले आहे. 34.6 जे काही सेल्सिअस नोंदवलेली आहे. सर्वात जास्त मुंबई येथील जे काही हवामान विभागाचे जे काही साताकुंज जे काही सर्वात जास्त जे काही केंद्राकडून जे काही झालेलं आहे. तर 33 अंश जे काही कुलाबा जे केंद्रात 33 अंशापेक्षा जास्त हवामान हे दमट झालेले आहे. सर्वात जास्त बातमी आपल्या समोर येत आहे. तर शहरात जे काही गुरुवारी कमाल जे काही तापमान 35 अंश तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. तर मेघगर्जना विजांसह जे काही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर गेल्या काही दिवसात जे काही उन्हाची तीव्रता जे काही प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र आता पुण्यासह जे काही दक्षिण मध्य महाराष्ट्रात जे काही सर्वात जास्त जिल्ह्यांना 2 दिवस पावसाच्या शक्यतेसह जे काही येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. यंदा जो काही एप्रिलचा जो काय महिना चाललेला आहे सर्वात जास्त तो एप्रिलचा महिना होता. पण आता मे महिन्यामध्ये सर्वात जास्त हा पावसाचा दणका बसणार आहे सर्वांना. जे काही परिसरात जे काही कमाल 40 सेल्सिअस तापमान झालेले आहे. तर आसपास होते जे काही मात्र गेल्या काही दिवसात जे काही त्यात काही प्रमाणात घट होऊन जे काही दिलासा मिळाला आहे. तर रात्री थोडा गारवाही जे काही जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रासलेले जे काही नागरिक थोडे सुखावलेले आहे. सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे. तर पाऊस हा सर्वात जास्त मेघ गर्जनेसह पडण्यात भर उन्हात जे काही वादळी वाऱ्यासह धो जे काही पावसाची शक्यता कोसळलेली हे वातावरण झालेलं आहे दमट आणि झाडेही कोसळली. जे काही राज्यातील या भागात पावसाने झोडपलेला आहे. राज्यातील हवामानात मोठा बदल होताना पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे. काही ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे आणि यामुळे जे काही पाऊस हा काही थांबतच नाहीये. तर बघू शकता बाकी देशांमध्ये जे काही पाऊस हा पडतच आहे. गेल्या काही काळापासून जे काही राज्यातील हवामान मोठा बदल होणार जे सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आहे. तर हवामानात काय बदल होणार आहे. काही ठिकाणी सूर्य हा ओकत आहे. तर बघू शकता काही ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. आज पुणे जिल्ह्याच्या जे काही राजगड तालुक्यात जे काही वादळी वाऱ्यासह जे काही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे नागरिकांची जे काही तारांबळ उडालेली आहे. तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा शेतमालाचेही जे काही नुकसान झालेले आहे. राज्याच्या जे काही कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात. सर्वात जास्त बातमी ही आपल्याकडून कोणाकडून येत. राजगड येथे सर्वात जास्त वादळी वाऱ्यासह पावसाच्या जे काही सरी ह्या कोसळण्यात आलेल्या आहे. बघू शकता सोसायट्यांच्या वाऱ्यासह जे काही जोरदार पाऊस पडल्यामुळे राजगड तालुक्याला जे काही जोडणारे वेल्हे आणि नसरापूर जे काही सर्वात जास्त मुख्य मार्गावर जे काय अडवलेली आहे. हद्दीत जे काही झाड आहे
ते कोसळल्याची जे काही घटना ही घडलेली आहे. रस्त्याच्या मध्ये जे काही झाड पडल्याने जे काही सुमारे अर्धा तास या मार्गावरची जे काही वाहतूक विस्कळीत झालेली आहे. तर सर्वात जास्त जे काही अडवलेली ही गावचे जे काही माजी सरपंच मोहन काटकर यांनी पुढाकार घेऊन मदत कार्य करत JCBच्या जे काही सहाय्याने रस्त्यावर जे काही पडलेले झाड बाजूला करत वाहतूक जे काही सुरळीत केलेली आहे. त्यामुळे जे काही सुमारे अर्धा तासानंतर या मार्गावरची जे काही वाहतूक पुन्हा पूर्वपदावरची जे काही आलेली आहे. मात्र या अवकाळीवरती जे काही पावसाचा जो काही फटका या मार्गावरतून जे काही प्रवास करणारे जे काही प्रवाशांना बसल्या जे काही पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त बातमी आपण पाहिलेलीच आहे. नाशिक मधून आता एक सर्वात मोठी बातमी येत आहे. बघू शकता तिथं पण खूप इगतपुरीसह जे काही आज पावसाचे जे काही हजेरी लावलेली आहे. 15 ते 20 मिनिटे पावसाचे जे काही तुरळक सरी कोसळल्या. सकाळपासून उकडा जो काही जाणवत होता त्यामुळे जे काही पावसामुळे जे काही हवेत थोडासा गारवा निर्माण झालेला आहे. अचानक आलेल्या या पावसाने जे काही नागरिकांची तारंबळ उडालेली आहे. आणि अमरावती जिल्ह्यातील जे काही मोर्शी सर्वात जास्त तालुक्यात जे काही अनेक भागात अवकाळी पाऊस हा पडलेला आहे. यामुळे पिकांना जे काही फटका बसण्याची शक्यता आहे. आता पुढील 2 ते 3 दिवस काही भागात जे काही ढगाळ वातावरण अंदाज आहे. तर त्यामुळे जे काही पाऊस पडण्याची शक्यता ही खूप वाटत आहे. तर भंडाऱ्यात जे काही सर्वात जास्त अवकाळीची हजेरी. भंडाऱ्यात काय पाऊस पडत आहे का काय बघू शकता. आज सलग जे काही दुसऱ्या दिवशी भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. ते सर्वात जास्त शेतकऱ्यांची जी काही चिंता वाढवलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाचा जो काही फटका हा रब्बी हंगामातील जे काही कापणीला आलेल्या जे काही धान पिकांना जे काही बसलेला आहे. जोरदार वाऱ्यासह अनेक ठिकाणी धानपीठ आणि जमिनीत जे काही सर्वात जास्त उत्पादनावर जे काही परिणाम होण्याची भीती ही व्यक्त केलेली आहे. तर आधीच नुकसानीचा जो काही सामना करण्याच्या जे काही शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी जे काही संकट कोसळलेले आहे. जळगाव जे काही शेतमालाचे नुकसान झालेले आहे. जळगावमध्ये बघू शकता शेतमालाचे जे काही नुकसान झालेले आहे. जळगावच्या धर्नागाव जे काही तालुक्यात पाणीसह अनेक गावामध्ये अवकाळी पाऊस हा कोसळला. या अवकाळी पावसामुळे उकाड्याच्या जे काही त्रासापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळायला लागलेला आहे. अवकाळी पावसाने मका ज्वारीसह काढणीला आलेल्या इतर पिकांबरोबरच फळबागांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त बातमी आपल्याकडे आलेलीच आहे. तर यामुळे सर्वात जास्त हे अवकाळी पावसाचं लक्षणच आहे. आपल्या समोर बातमी येत आहे. सर्वात जास्त पुढील 2 दिवस मेघगर्जनासह विजांसह पावसाची शक्यता. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट हा सर्वात जास्त जाहीर झालेला आहे. तर बघू शकता हवामान विभागाने जे काही पुणे सातारा कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना 7 आणि 8 सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वाटणार आहे. बघू शकता 7 आणि 8 सर्वात जास्त महत्त्वाची बातमी आहे. तर गेल्या काही दिवसात जे काही उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. पण मात्र आता पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना जे काही 2 दिवस पावसाच्या शक्यतेसह येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त यंदा एप्रिल अखेरीस जे काही पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमान जे काही 40 अंश सेल्सिअसच्या जे काही आसपास होते. मात्र गेल्या काही दिवसात जे काही त्यात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळालेला आहे. रात्री थोडा गारवाही जो काही जाणवत होता. आता बघू शकता हवामान झालेल्या जे काही बदलामुळे आता दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची जे काही स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना ही विजांचा कडकडाट सोसायट्यांच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपात जे काही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचा अंदाज हा व्यक्त झालेला आहे. हवामान विभागाने जे काही दिलेल्या माहितीनुसार जे काही 7 आणि 9 मे रोजी जे काही जिल्ह्यामध्ये जे काही रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव अशा जिल्ह्यांना जे काही पावसाची शक्यता आणि त्यामुळे या जिल्ह्यांना जे काही येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. ज्येष्ठ हवामानाचे जे काही अनुभव हे सर्वात जास्त 7 ते 8 सर्वात जास्त
हे 9 आणि 10 मे रोजी जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडण्यासह जे काही महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तासात जे काही मुंबईसह कोकणातील जे काही जिल्ह्यामध्ये मुंबईसह उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यातील जे काही संवसनामुळे जे काही सर्वात जास्त सकाळी उशिरा ते दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जे काही कारणीभूत ढगांची जे काही निर्मित ही होऊन दुपार आणि सायंकाळ पाऊस पासून जे काही पडू शकतो. पुण्यातही जे काही अंशतः जे काही ढगाळ वातावरणासह जे काही ठिकठिकाणी पावसाचा अंदाज हा व्यक्त झालेला आहे. दरम्यान बुधवारी राज्यातील सर्वाधिक कमाल जे काही तापमान वाशिम येथे 42 अंश जे काही सेल्सिअस नोंदवलेले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात 39, अहिल्यानगर येथे 38, सर्वात जास्त जे काही कोल्हापूर येथे सर्वात जास्त 36 आणि सर्वात जास्त सातारा येथे 38 जे काय सर्वात जास्त ही सेल्सिअसची तापमाने ही नोंदवलेली आहेत. आपल्या समोरच आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला मला खाली कमेंट करून नक्की सांगा तर पाऊस तुमच्या तिकडे पडला की नाही. धन्यवाद.